असोसिएशन प्रीमियर लीग मधला द्वितीय क्रमांकाचा सेमीफायनलचा मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। SP सुपर प्लेयर्स बांधण सामना चालू होते आणि त्यांच्या विपक्षामध्ये डोडो स्ट्रायकर्स दोन्ही संघ पाहिले तर या स्पर्धेच्या दरम्यान चांगली कामगिरी करून सुपर 4 मध्ये पोहोचलेत आणि इथे सेमीफायनल खेळत असताना तसेच हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून डोडो स्ट्रायकर्स संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज। पहिला चेंडू होता तो सुद्धा वाईट आकाश घेऊन आलाय डोडो स्ट्रायकर्स संघाकडून। दुसरा चेंडू त्याच्यावर मोठा प्रहार मिड विकेट रिजन मधून चेंडू जाणार आहे, काऊ कॉर्नर मध्ये आलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या थेट हातामध्ये आणि इथं मात्र पहिली विकेट पडत असताना रिजन मध्ये चेंडू गेला, परंतु त्या चेंडूची वाट पाहत असताना एक क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे उभा होता आणि त्याने झेल घेतला आणि मात्र आपण त्याची फलंदाजीला फेल ठरवत असताना आपण ते बाद। एक धाव एक विकेट। अशा वेळी खाली राहिलेला चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना दचकवून दोघांमधून चेंडू गेला सीमा पार, चौकार। तसेच हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। प्रत्येक झेल 200 रुपये, प्रत्येक विकेट 200 रुपये। देवा पुजारी यांच्यासाठी प्रत्येक षटकार प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून 100 रुपये। दिलदार आलेला आहे, आधीचा सामना आपण पाहिला। दिलदार सुरुवातीला स्ट्रगल करत होता खेळत असताना, परंतु नंतर त्याची खेळी बहारदार होत असताना सुद्धा आपण पाहिली। आता दिलदार वर्सेस आकाश दिलदार वर्सेस आकाश असा सामना चालू असताना लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेला, इथून मात्र 2 धावा आल्यात। दोन धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावा या आकड्यांपर्यंत। एक विकेट जरूर गेलेला आहे आपण यांच्या स्वरूपातून। देवा पुजारी आणि दिलदार म्हात्रे असे दोघे जण आता मैदानामध्ये खेळपट्टीवर अस्तित्वाची लढाई खेळण्यासाठी सज्ज झालेत। जो जिंकणारा संघ असेल तो फायनल मध्ये आपली वर्णी लावणार आहे। अशा वेळी आकाशचा पुढला चेंडू फुलटॉस केलाय, त्याच्यावर सुद्धा प्रहार करत असताना चेंडू गेलाय लॉंग ऑन क्षेत्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। दिलदार याच्या बॅटने आता एक अप्रतिम षटकार आपण पाहिला। किती ताकद लावतोय तो फटका खेळण्यासाठी आपण पहा, कारण की ही ताकद लावणे गरजेचं असेल। हा एक महत्त्वाचा सामना आहे, आपला संघ फायनल मध्ये खेळवायचा असेल तर दिलदार यांना मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे। अशा वेळी आपण पाहतोय बाहेरची हलकीशी कडा घेतल्यानंतर चेंडू तिथेच थांबलाय, खेळपट्टीवर थांबल्यानंतर एकही धाव मिळणार नाही। निर्धाव पद्धतीने या चेंडूची हाताळणी करण्यात आलेली आहे। धावफलकाकडे गेलो ना तर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 13 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। हा सामना असेल ना मित्रांनो 4 षटकांचा असणार आहे आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करत असताना दिलदार आणि देवा पुजारी आपल्याला पाहायला मिळेल। दिलदारला आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा सामना करत असताना 12 धावसंख्या त्यांनी रचल्यात आणि अशाच वेळी दिलदारच्या बॅटमधून अजून एकदा मोठा फटका येतोय, सीमा पार षटकार।
ऑन स्ट्राईक आपण पाहतोय देवा पुजारी, आणि देवा पुजारी यांच्यासाठी आणखी एक बक्षीस असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयेचं क्रॅश प्राईज हिमांशु शिवले यांच्या माध्यमातून. हिमांशु शिवदे, सॉरी माफी असावी, हिमांशु शिवदे आणि प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून प्रत्येकी 100 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी. दिलदार आणि देवा पुजारी असा डी फॅक्टर पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय, जिथे की एका षटकाचा सामना समाप्त झालाय मित्रांनो. आणि एका षटकामध्ये धावसंख्या आपण बनलेली पाहायला मिळत आहे ती तब्बल 19 धावसंख्या. एक विकेट जरूर गेलेली आहे आणि महत्त्वाचा खेळाडू बाद झालाय तो अपांतच्या स्वरूपातून. परंतु अपांत बाद झाला असला ना तरी ती बाद झालेली कमी मात्र भरून आणत असताना दिलदार यांनी चांगली फटकेबाजी केलेली आहे. त्याने आपल्यामध्ये असलेली ताकद पोटॅन्शियल दाखवून दिलेले आहे. दुसऱ्या बाजूला देवा पुजारी आणि आधीच्या सामन्यामध्ये आपल्यामध्ये असलेलं किती पोटेन्शियल आहे ते सुद्धा दाखवून दिलेले आहे. असे धडाके बंद दोन्ही बाजूला दोन तोफ आहेत फलंदाजीची, त्यांना थांबवण्यासाठी गोलंदाजी प्रयत्न करणार आहे. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा मिहिर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी. मिहिरला पकडे पाहिलं तर उंच पुरी अशी शरीरयष्टी आहे आणि अशा प्रकारच्या शरीरयष्टीचा फायदा हा फास्टर गोलंदाजाला सातत्याने होत आलाय. तीच फास्टर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 30 यार्ड सर्कलकडून तो रनअप घेतोय. आपल्या रनअपवरून धावत येऊन चेंडू फेकल्यानंतर इथे गॅपमध्ये चेंडू ढकलून दिलेला आहे. रोहित आहे, रोहितच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण कव्हर केला जाते. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेलगत आणि अशाच रीतीने धावांमध्ये बढती होत असताना दिसणार आहे ती एकेरी धावाने धावसंख्या अलगदपणे पुढच्या घरात जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचलेली आहे ना ती आता 20च्या आकड्यांपर्यंत. मिहिर चांगली गोलंदाजी करतोय. मिहिरने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. 2 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च करतोय, म्हणजे कमी खर्चाचा गोलंदाज असे आपण याला म्हणू शकतोय. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग झालाय आणि मिस टायमिंग फटका असा फिरत फिरत वर जातो, फिरत फिरत खाली येतो. टप्पा पडल्यानंतर तो मागच्या दिशेला फिरत फिरत जातो. त्या कारणानं की काय रघु मागच्या बाजूला आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, तो तिथे स्तब्ध राहिला. त्याने ओळखलं जर माझ्या हातातून चेंडू निसटला तर घोषित क्षेत्रामध्ये जाईल, तिथे एक धाव फुकटची मिळणार आहे. आणि अशा फुकटच्या धावा हे देणं आपल्याला खराब ठरणार आहे. परंतु फुकटचा नाही आहे, विकतच्या धावा मिळवण्याचा प्रयत्न करत असताना इथे अजून एक झेल सुटलेला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये डोडो स्ट्रायकरचा एक महत्त्वाचा स्ट्रायकर आपण ज्याला म्हणतो, जो कॅरमचा खेळ असतो पहा, बाकीच्या सोंगट्या असतात आणि एक स्ट्रायकर असतो. मग बाकीच्या सोंगट्याला घरात घालण्यासाठी एक स्ट्रायकर महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतो. तोच कर्णधाराचा स्ट्रायकर, डोडो स्ट्रायकरचा एक स्ट्रायकर, त्याने मात्र ही झेल सुटलेली आहे. आणि आपल्या कर्णधाराने अशी मात्र कामगिरी दाखवल्यानंतर थोडंफार मनधैर्य आपल्या संघाच्या खेळाडूंचं कमी होत असताना सुद्धा इथे दिसेल. परंतु त्यामधून सुद्धा उंच भरारी घेण्यासाठी हे सर्व 11च्या 11 खेळाडू सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण पाहतो 21 या धावसंख्येवर 1 विकेट गेलेली आहे. मिहिरचे आतापर्यंतची गोलंदाजीचा आढावा घेतला तर सुपर डुपर हिट ठरणारी गोलंदाजी, कमी खर्चिक गोलंदाजी टाकत असताना तो आपल्याला पाहायला मिळाले. ही जर 1 विकेट आली असती ना तर सामन्याला काहीसं वेगळं वळण होत असताना सुद्धा पाहायला मिळालं असतं. आणि अशा वेळी पुन्हा एकदा एक स्टायलिश फटका. यावेळी निकेश अजिबातच चुकत नाही, टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपला इथे खेळ. विकेट क्रमांक 2, फलंदाज बाद. दरम्यान इथे महत्त्वाचा खेळाडू बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो देवा पुजारी. 3 चेंडूचा सामना त्याने केला. स्वतः कर्णधार आहे SP सुपर प्लेयर्स या संघाचा आणि त्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये मात्र चांगली खेळी आली नाही आहे. कसं होतं ना मित्रांनो, महत्त्वाचे सामने असले म्हणजे सेमीफायनलचा सामना असेल, त्याचसोबत फायनलचा सामना असेल तर त्यावेळी महत्त्वाच्या खेळाडूंनी खेळ करणं हे नितांत गरजेचं असतं. अशा वेळी देवा पुजारीचा फसवा फटका आणि त्याच्यामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मिहिरने मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवले. मिहिरची गोलंदाजीचा आढावा घेतला तर आतापर्यंत फक्त
धावा दिलेल्या आहेत त्या 2 आणि 1 विकेट सुद्धा महत्त्वाची घेतलेली आहे. सेमी फायनलच्या सामन्यामध्ये इतकी चांगली गोलंदाजी करणं ना मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणजे हा सामना जर डोडो स्ट्रायकरच्या बाजूने लागला तर मिहीरसाठी भरपूर टाळ्या तर येणारच आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला SP सुपर प्लेयर्स हा संघ सुद्धा तितकाच तरबेज आहे. आपले 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले म्हणून काय झालं, पुढले मात्र खेळाडू आमचे चांगली कामगिरी जरूर करतील. पुन्हा एकदा मिहीर सज्ज झालेला आहे. यावेळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र पहा मित्रांनो काय घडतंय. मी बोलण्याऐवजी माझ्या बॅकग्राऊंडला जो किंचाळण्याचा ओरडण्याचा आवाज येतो ना तेच सांगून जातं की ही कॅच किती महत्वाची होती. अक्षरशः डोडो स्ट्रायकरचे जे पाठीराखे जोरात बोलले कॅच घे म्हणून, परंतु ही कॅच झेल टिपता आली नाहीये. झेल सुटलोय, धावा मिळणार आहेत आणि अशा वेळेला धावफलक हलताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 22च्या घरामध्ये. 2 षटक संपुष्टात आलेत मित्रांनो. 2 षटकांमध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी होणार आहे छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि ड्रिंक्स नंतर ड्रिंकसाठी थोड्या टाइमसाठी आपण जाऊया DJ सिहार यांच्याकडे, नंतर पुन्हा एकदा भेटूयात. SP सुपर प्लेयर्स आपल्याला दिसतोय फलंदाजीसाठी खेळत असताना. प्रतीक पाटील आहे, त्याच्यासोबत दिलदार म्हात्रे आहे आणि मित्रांनो धावफलकाकडे तुम्हाला घेऊन चलतो. इथे की धावसंख्या बनलेली आहे 22, विकेट गेलेले आहेत त्या 2, षटक समाप्त झालेले आहेत ते 2. म्हणजे आकड्यांचा खेळ पण बघा कसा असतो. म्हणजे आपण म्हणतो की आकडा लागला तर आबाद आणि नाही आकडा लागला तर बरबाद, असं पण आपण म्हणू शकतो. इथे मात्र आकड्यांचा खेळ क्रिकेटच्या दुनियेमध्ये सुद्धा चालत असतोय. आणि अशाच वेळी षटक क्रमांक 3साठी निकेश. यावेळी पहिला चेंडू निकेशचा होता. ऑफ एसटीचा बराचसा बाहेर जाणारा चेंडू शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न त्याला करायचा होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतोय निकेश. वाईडच्या स्वरूपातून धाव मिळणार आहे. अवांतर धावसंख्येने आकड्यांचा खेळ समाप्त होऊन 2300 आकड्यापर्यंत गाडी जाणार आहे आणि अशाच रीतीने धावसंख्या वाढत राहणार आहेत. प्रत्येक मिळणारी धाव ही महत्त्वाची असेल, म्हणजे धाव कोणत्याही स्वरूपातून असू दे. आणि अशाच वेळेला बॅटच्या स्वरूपातून येणारी धाव चेंडूच्या खाली आकाशने मात्र टिपलाय झेल आणि इथे फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट. च्या आतमध्ये गेलेला आपल्याला दिसणार आहे भूपेंद्र. 3रा विकेट जरूर गेलेला आहे. प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि अशाच वेळी आकाशने अप्रतिम आणि साधा सुद्धा असा झेल टिपत असताना एका फलंदाजाला बाद केले. आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो 23 धावा बनलेल्या आहेत 3 विकेट नंतर. षटक क्रमांक 3 सुद्धा गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ आहे. डोडो स्ट्रायकर या संघाचा स्वतः कर्णधार असलेला असा निकेश गोलंदाजी करत असताना आपण पाहायला मिळतोय. निकेशला पाहिलं ना तर खूप
वर्ष सातत्याने तो क्रिकेट खेळत आलाय, म्हणजे बॅटिंगची लाईन असो किंवा गोलंदाजीचे बाजू असो, या सर्व डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आलाय. परंतु या सामन्यामध्ये सुद्धा एक कमतरतेची बाजू आपल्याला निकेशची दिसली. त्यांनी एक झेल सुद्धा सोडली होती, परंतु दुसऱ्याच चेंडूवर तसाच झेल त्याच्या दिशेला आला. आपल्याकडून होणारी चूक सुधरत त्यांनी तो झेल सुद्धा टिपला होता. आणि अशाच प्रकारे मोठ्या खेळाडूंना ओळखण्याची निशाणी तीच असते. चुका या प्रत्येकाच्या माध्यमातून मित्रांनो होत असतात, परंतु त्या चुका मधून सुधारणा करणं हे मात्र मोठ्या खेळाडूचं एक प्रकारचं लक्षण असतं. आणि तेच लक्षण दाखवत असताना निकेश दिसलाय आपल्याला. यावेळी राईट राऊंड द विकेट, मोठा फटका आहे. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक हा सुद्धा जसा बल्ब काढतो ना आपण, तसा चेंडू हातामध्ये घेतलाय आणि इथे विकेट मिळणार आहे. विकेट क्रमांक 4, बॅक टू दी डगआउट. परिणाम आपण पाहिलात, विकेटच्या स्वरूपातून झेल टिपलाय आणि अशाच रीतीने 23 या धावसंख्येवर पडत असलेली ही 4थी विकेट पाहायला मिळाली. निकेश पाटील कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय या सामन्यामध्ये. यावेळी खूप चांगला असा चेंडू टाकला होता. चेंडूमध्ये सुसाट असं वेग आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा अगदी समोर ठेवला होता, परंतु नव्याने आलेला या फलंदाजाला टप्पा काही समजला नाही आहे. निखिल पाटील आलाय एका बाजूला आणि तो पहिला चेंडूचा सामना करत होता निकेश यांचा. आणि आल्या त्याला मारण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांना दिसला नाही, कारण की दुसरा चेंडू घेऊन येणार आहे निकेश. हा चेंडू सुद्धा पहा, काही जबरदस्त गोलंदाजी चालू आहे निकेशची. गोलंदाजीचा आपण आढावा घेतला ना मित्रांनो, तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आणि पुढील आलेल्या 10 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा आल्या, 4 धावा आलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे पहा काय सामना कुठे होता कुठे फिरालाय. असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर मोठी धावसंख्या उभारता येणार, परंतु अशा वेळी इथे सातत्याने जाणाऱ्या विकेट एक नरमेची बाजू ठरू शकणार आहे एसपी सुपर प्लेयर्ससाठी. फलंदाज बाद. जबाबदारी सोपवली होती की हा सामना आपला फसलेला आहे, त्या फसलेल्या सामन्याला कुठून तरी तू बाहेर काढ, परंतु ही संधी मात्र त्याने गमावलेली पाहायला मिळत आहे. त्याच्या जागी नवीन फलंदाज आपल्याला दिसणार आहे राहुल भोईर. राहुल भोईरसाठी ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू समोरला मिड ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि अशाच वेळी एक धाव सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे. निकेशची गोलंदाजी पाहिली ना तर आतापर्यंत निकेशनी धावा दिलेल्या आहेत, त्या 3 धावा दिल्यात आणि त्याच्यामध्ये 2 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. 2 धावात 3 विकेट घेतलेल्या आहेत. अशा प्रकारची उत्तुंग कामगिरी करणारा निकेश आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जर आपण पुन्हा एकदा धावसंख्या पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या आल्या, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 3 धावा आल्या, 1 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 2 धावा आल्या, 3 विकेट. आणि अशा प्रकारे सेमीफायनलचा सामना चालू असताना सातत्याने जाणाऱ्या विकेट एसपी सुपर प्लेअरच्या चिंतेमध्ये वाढ करणारे आहेत. इथून पुढे शेवटचं षटक त्यांच्याकडे जरूर आहे. क्रिकेटच्या दुनियेमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारणारे क्रिकेटपटू आपण नेहमी पाहतो. आता ही संधी साधणार आहे की नाही ते पाहायचं आहे राहुल भोईर आणि दिलदार या जोडीकडे. राहुल भोईर फलंदाजीसाठी आले. षटकार मारतात तर खुशाल थले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज राहुल भोईर यांच्यासाठी. धावसंख्या 24.
शेवटचा षटक आहे मित्रांनो. शेवटच्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय जतीन म्हात्रे शेवटची गोलंदाजी घेऊन आलेला आहे. अशाच वेळी राहुल भोईर स्ट्राईकच्या एंडकडे दिसतोय. 24 धावा बनलेल्या आहेत. 24 धाव संख्येवर गाडीचे इतके टायर पंक्चर झालेले आहेत ना की गाडी पुढे सरकायला मार्गच नाही आहेत. आता इथून पुढे आपल्या संघामध्ये हवा भरून धावसंख्या पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. धावसंख्येची गाडी जी चिखलात अडकलेली आहे ना तिला बाहेर काढणं गरजेचं आहे. अशा वेळी राहुल भोईर काय करणार? तर राहुल भोईर षटकारासाठी जाणार, परंतु इथे मात्र एकच धाव मिळणार आहे. टायमिंग नव्हतं, जजमेंट नव्हतं, नजर नव्हती चेंडूवर व्यवस्थित. अशा रीतीने लिडिंग एज लागल्यानंतर चेंडू आपण पाहिलं मागच्या दिशेला गेलाय, जिथे की घोषित स्वरूपातून फक्त आणि फक्त एकच धाव आपणास मिळणार आहे. अशा रीतीने आपण पाहतोय तर 25 धावसंख्या धावफलकावर मिळणार आहे. 5 विकेट धावफलकावर झालेले आहेत. राहुल भोईरच्या षटकारासाठी चिरंजीव थरे यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे, परंतु तो होणार नाही आहे. इथे मात्र 2 खेमे बाजूला पाहतोय आपण. एका बाजूला खेमा आहे तो SP सुपर प्लेयरचा, दुसऱ्या बाजूला डोडो स्ट्रायकरचा. आवाज मात्र आता डोडो स्ट्रायकरच्या खेमातून उंचावत असताना दिसू लागलाय. काय गोलंदाजी चालू आहे या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत, जिथे की SP सुपर प्लेयर्स या संघाची धावसंख्या 25. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो धावसंख्या होती ती फक्त 19. आता जवळपास 4थं षटक समाप्तीच्या दिशेला चालू आहे आणि अशा स्वरूपाने धावसंख्या फक्त 25 या आकड्यांपर्यंत जाऊन थांबलेली आहे. तुम्ही पाहू शकता गोलंदाजांनी किती किमया करून दाखवलेली आहे या सामन्यामध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना मिड ऑफ रिझन आपण पाहिलं तर रिकामा आहे. वायडिश लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत. रोहित चेंडू घेईल, फेकी करेल, तत्पूर्वी अजून एक धावफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु एकेरी आणि दुहेरी धावसंख्येने काय होणार आहे मित्रांनो? आता मात्र चौकार आणि षटकारांची गरज आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं की कमी फॉर्मॅट, कमी षटकांचे सामने आणि अशामध्ये एकेरी दुहेरीला धावेला महत्त्व आहे. परंतु शेवटच्या षटकात एकेरी दुहेरीपेक्षा षटकारांची गरज असेल, परंतु तो षटकार मात्र येत नाहीये. गरज आहे ती षटकारांची, परंतु त्या षटकाराचा शोध अजून मिळत नाहीये. कुठे हरवलेला चौकार आणि षटकारांचा खजिना तो मात्र आता शोधावं लागणार आहे. तो दिलदार म्हात्रे यांना. सुरुवातीचं षटक पाहिलं त्यामध्ये दिलदार म्हात्रेंनी चांगली फलंदाजी करून दाखवली होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा बीट होतोय. चेंडू मागे जाणार आहे. 1 धाव मिळेल. डिक्लेअरच्या झोनमध्ये चेंडू गेलाय आणि अशा रीतीने शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यांपर्यंत. 6 विकेट 28चा आकडा म्हणजे जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये डोडो स्ट्रायकरला धावसंख्या बनवायच्या आहेत त्या तब्बल 29 धावा. जर फायनल मधला आपला संघ घेऊन जायचा असेल तर अशाच पुढच्या सत्राचं समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय कल्पेश ठाकूर यांच्याकडे. जाऊयात. ही मॅच पाहायला मिळाली. अगदी वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या मित्रांनो, परंतु असं वाटलं होतं की आज 60-70 धावा या मॅच मध्ये कुठेच नाही आहेत. परंतु तदनंतर डोडो स्ट्रायकर्स संघाने असा काही कमबॅक केला. शेवटच्या 3 षटकामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या डोडो स्ट्रायकर्स संघानं आणि पूर्णपणे आता बॅकफुटवर ढकलून ठेवलंय. 29 धावांची गरज असणार आहे. 28 धावा झाल्या. शेवटच्या 3 षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये होते आणि प्रत्येक कॅचसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. काय मॅच पाहतोय मित्रांनो. सुपर 4 ची ही लढाई अर्थातच सेमीफायनल 2 आपण पाहतोय आणि अशातच जर पाहायला गेला तर रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी आज या झुंजार युवक मंडळ पोयनाडच्या मैदानावरती आपण पाहतोय. कारण सेमीफायनलची मॅच चालू आहे. तदनंतरचा महाअंतिम मुकाबला आणि या महाअंतिम मुकाबल्यासाठी जर पाहायला गेलात ना SP सुपर प्लेयर अर्थातच
साई वरद हा संघ क्वालिफाय झाला आणि या मॅच मधून क्वालिफाय होणारा दुसरा संघ अर्थातच मग तो डोडो स्ट्रायकर असेल की एसपी सुपर प्लेअर असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. 4 षटकांची ही लढत चालू आहे मित्रांनो. पूर्वार्ध आपण पाहिला, जिथं पूर्वार्धामध्ये पहिलाचा जर विचार करायला गेलात ना तर पहिल्या षटकात आकाश पाटील यांच्या अगेन्स्ट खेळत असताना दिलदार यांच्या माध्यमातून तब्बल 19 धावांचं ते षटक आपण पाहिलं होतं. आणि तदनंतर जर पाहायला गेलात ना तर कमालीचा कमबॅक, कमालीचा खेळ मात्र पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने एफर्ट मारले, ज्या पद्धतीने झेल उडाल्या, त्या पद्धतीने आपण त्यांना झेल घेताना आपण पाहिला गेला. आणि तब्बल फक्त 3 षटकामध्ये उर्वरित 9 धावा खर्च केल्या होत्या त्या डोडो स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी. यांचं 200 अजून कोण त्यांचे 200 अभिलाष पाटील त्याच्याकडून 100 आणि रुपेश म्हात्रे, अभिलाष पाटील 100 आणि रुपेश म्हात्रे याच्याकडून 200 प्रत्येक 6 ला. रुपेश म्हात्रे बघा बक्षिसांची अक्षरशः डोडो स्ट्रायकर्स आपल्या खेळाडूंवरती एवढा प्रेम करतोय ना, अक्षरशः बक्षिसांचा पाऊस पाडतोय. आतापर्यंत फिल्डिंग करत होता आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. बऱ्याचशा खेळाडूंनी कमाई केली. आता फलंदाजांना देखील संधी असणार आहे. हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज, अभिलाष पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे एक षटकार डोडो स्ट्रायकरच्या फलंदाजांना 500 रुपयाची कमाई होणार आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मॅचला सुरुवात होईल मित्रांनो. जिथं धावा बनवायच्यात येणाऱ्या 24 बॉल मध्ये 29 धावा. इथून मॅच सोडावा लागणार नाही. जरी कमी धावा बनवल्या असल्या तरी आपण केलेली आज या 3 दिवसाची मेहनत कामी आणावी लागणार आहे. ते अर्थातच एसपी सुपर प्लेअर बांधर या संघाला, कारण बऱ्याचशा संघांना परास्त करून आज इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि 29 धावा मात्र त्यांना थांबवावे लागतील. यासाठी मात्र पहिला गोलंदाज वापरला जातोय, अर्थातच ओल्ड इज गोल्ड प्रमोद पाटील मैदानावरती दाखल झाले. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि ऑन स्ट्राईक आपण पाहतो निकेश पाटील आणि रोहित पाटील अशी सलामीची जोडी. पहिलाच बॉल राईट अप विकेट. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलेला, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलं होतं. झेल घेणं गरजेचं होतं. अगोदर धावा कमी असल्या कारणानं आपल्याला पहिल्या बॉल पासून दडपण टाकणं इथं गरजेचं असणार आहे. कारण मॅच जर फसवायची असेल, मॅच जर जिंकायची असेल टीम एसपी सुपर प्लेअर बांधन संघाला ना, तर इथून गुच्छानं विकेट घ्यावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूनं जर पाहायला गेला तर आजच्या दिवसात आणि कालच्या दिवसात कमालीचा खेळ डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून राहिला आहे. आज केलेल्या या शेवटच्या 3 षटकांमधील कमालीचा कमबॅक आपण पाहिला. 19 धावा खारल्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च करून आज पाहायला गेला तर फक्त 28 धावा त्यांनी या आपल्या टार्गेट सेट केला. म्हणजे 29 धावांसाठी उतरलेली पहिली आपण जोडी पाहतोय. पहिल्या धावेची नोंद अर्थातच प्रमोद पाटील यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहिली निकेश यांच्या बॅटमधून. यावेळी पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये तेच तर्रार अशी गोलंदाजी आपण करताना पाहतोय. भन्नाट वेग असतोय पाहतोय. अतिशय वेगवान गोलंदाजांपैकी एक गोलंदाज म्हणून अलिबाग तालुक्यातून मानानं आणि सन्मानानं ज्यांच्याकडे बघितलं जातं ना, तेच गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पेजारीचा सुपरस्टार अर्थातच प्रमोद पाटील यांना गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 2 बॉल झालेत आणि धावफलकाचा विचार करायला गेलात ना तर 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे अर्थातच हर्षल पाटील, मृदुल म्हात्रे 200 रुपये, अभिलाष पाटील 100 आणि रुपेश म्हात्रे 200 अशा प्रकारचं 500 रुपयाचं कॅश प्राइज डोडो स्ट्रायकर संघाच्या फलंदाजांना एका षटकारासाठी दिलं जाईल. 2 धावा आतापर्यंत 2 बॉल डिलिव्हर झाले. चांगल्या गोलंदाजीवर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रमोद यांना. यावेळी फुल टॉस होता आणि त्याच्यावरती मात्र फुल टोल 500 रुपयाचा वसूल केला जाईल का? 4 धावा आल्यात. परिणामी या 4 धावा आपल्याला पैशांचा विचार न करता आपला संघ कशा पद्धतीने फायनल मध्ये नेला जाईल या प्रयत्नानं आज खऱ्या अर्थानं निकेश पाटील प्रयत्न करताना दिसणार आहेत. आणि ज्या पद्धतीने आज निकेश यांचं काम राहिलं ना, बघा क्षेत्ररक्षण करत असताना घेतलेलं त्यांनी ते 2 झेल आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना 3 विकेट. अप्रतिम खेळ आजपर्यंत आज निकेश यांचा पाहिलाय आपण. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्हचा सुंदर फटका पाहतोय. चेंडू येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स, आखिरी सीमारेषा पार. चौकार 4 धावा.
यावेळी लोवर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि या अशातच पाहायला गेलात ना तर स्कोर कार्ड वरती आणखी एक धाव ऍड होताना आपण पाहू शकतो. जिथं 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिथं 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीसाठी आलेली जोडी पाहतोय आपण. निकेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने त्यांना नॉन स्ट्राईक वरती जे आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये आपण पाहिलं होतं ना रोहित पाटील, पहिल्या दिवशी देखील त्यांनी चांगला खेळ केला होता आपल्या संघासाठी. या मॅच मध्ये काय करतील? हलक्या हातानं ड्राईव्ह करायचा होता परंतु डॉट बॉल आला आणि डॉट बॉलनं अखेरीस पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही, अर्थातच विदाऊट विकेट लॉस 11 रन ऑन अ स्कोरबोर्ड अशी परिस्थिती टीम डोटो स्ट्रायकर्सची आता पाहतोय. आता मात्र जर समीकरणाचा विचार करायला गेला ना रन ऑन अ बॉल अर्थातच येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18 धावा बनवाव्या लागणार आहेत त्या डोटो स्ट्रायकर्स संघाला. जर त्यांना मात्र जर पुढच्या फेरीत अर्थातच मेगा फायनल मेगा राऊंड मध्ये जर जायचं असेल तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18 धावा बनवाव्याच लागणार आहेत. पण दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेलात ना तर एसपी प्लेयर बांधन संघाने देखील आजच्या दिवसात चांगल्या संघांना मात्र घरचा रस्ता दाखवला आणि इथपर्यंतचा प्रवास करत आज ते इथपर्यंत आलेले आहेत. आणि मग 3 दिवसात केलेली ही मेहनत जर या मेहनतीवर जर पाणी फेरायचं नसेल ना तर या एसपी प्लेयर बांधन संघाला देखील या धावा थांबवाव्या लागतील. आणि अशातच मग कोणत्या प्रकारचा गोलंदाज असेल जो या धावा थांबवून देईल. कारण ज्यांना पहिल्या दिवशीच्या सामन्यात आपल्या संघाला गरज होती किट्टू 11 संघाच्या समोर खेळत असताना 28 धावा डिफेन यांनी केलेल्या आहेत. मित्रांनो याच संघानं किट्टू 11 संघाला पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये 28 धावांवरती डॉमिनेट केलं होतं 5 षटकांमध्ये. आज 4 षटकांमध्ये 28 धावा डिफेन 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि गोलंदाज हाच होता ज्यानं एका षटकामध्ये 4 विकेट घेतल्या होता. आता तेच समाधान मात्र गोलंदाजी करताना आपण पाहू शकतोय. समाधान आलेत. राईट आर्म राऊंड विकेट. अतिशय खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. जणू काही आम्ही प्रशंसा केली आणि गोलंदाजाला जणू काही नजर लागली की का असा चित्र असा प्रकारचा बॉल फेकला गेला समाधान यांच्या माध्यमातून. अर्थातच पुढचा येणारा बॉल हा फ्री हिट असणार आहे. या बॉलवरती आलेली 1 धाव आणि 1 नो बॉलची धाव असा स्कोर कार्ड वरती दोन्ही बदलाव पाहतोय आणि धावसंख्या पाहतोय 13 धाव. फ्री हिटचा बॉल असणार आहे. कोणत्याही प्रकारचा आपण बदल करू शकणार नाही कारण स्ट्राईक रोटेट झाली नाही. फिल्डिंग मध्ये बदलाव पाहू शकत नाही. पुन्हा एकदा चेक केलं जाईल, वेस्ट साईड चेक केलं जाईल. तोपर्यंत 1 धाव घोषित क्षेत्रात गेली. वेस्ट साईड चेक केली जाते. 1 धाव घोषित क्षेत्रात पाहतोय. तोपर्यंत धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात. हा बॉल चेक केला जातोय. चेक केला जातोय. तोपर्यंत 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इट्स ए नो बॉल. म्हणजे समाधान आता गोलंदाजी कदाचित करू शकणार नाही आहेत. समाधान आता गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. खराब गोलंदाजी झाली. आता समाधान मात्र या मॅच मधून जायबंदी होताना दिसतील. नो बॉल आलाय म्हणजे धावसंख्येत आणखी 1 बदलाव पाहायला मिळेल आपल्याला. 15 धावा धावफलकावरती पाहतोय. 15 धावा. नो +1 अशा 2 धावा आपण पाहतोय. आता मात्र देवा पुजारी यांना शेवटी अखेरीस समाधान सारखा गोलंदाज जायबंदी झाल्यानंतर आपल्या हाती चेंडू घ्यावा लागलाय आणि पहिलाच बॉल फ्री हिटचा बॉल फेकावा लागणार आहे समाधान यांना. सॉरी देवा पुजारी आलेत गोलंदाजी मार्कवरती. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्येत बदलाव. धावसंख्या 15. यावेळी सरळ भिडकावून दिलाय इनटू द फॅन्स. षटकार 6.
आणखी एक बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करायचा प्रयत्न लॉंगाच्या क्षेत्रात अपंत्य आहेत आणि त्यांच्या हातामधून देखील चूक होताना दिसते. जेव्हा कोणतीही गोष्ट आपल्या हातामध्ये घडत नाही ना तेव्हा कितीही प्रयत्न केलात ना तरी मात्र बॉल मैदानामध्ये थांबू शकणार नाही. कधी कधी नशिबाचा देखील खेळ अशाच पद्धतीने पलटी मारत असतो. प्रयत्न करतो आपण परंतु नशीब साथ देत नाहीयेत. चौकार आलाय. धावसंख्येत 4 बदलाव आणि आता अतिवेगानं धावसंख्या जाऊन पोहोचली 25च्या घरात. 25च्या घरात फक्त 4 धावांची गरज असणार आहे. मॅचचं चित्रच मात्र निकेश यांनी कंप्लीट करून टाकलं आणि पूर्ण करताना दिसतात. 25 धावा झाल्यात. साई वरत कॅप्टन यायचा आहे. आणखी एक षटकार. मॅच विनिंग षटकार. थँक्यू डीजे मास्टर. मॅन ऑफ द मॅच अर्थातच कोणत्याही प्रकारचा डाऊट नसणार आहे मनात. निकेश पाटील असणार आहे मॅन ऑफ द मॅच आणि हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तसेच अभिलाष पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजेच 2 षटकार आले आणि या 2 षटकारासाठी निकेश यांच्यासाठी